मुरगट पडले भारी तू आमुचा रे दैवारी वाघ आत्मय झाला. तर काल पाहिलं ना कशी दत्त जयंतीच्या 7व्या दिवशी अखेरच्या दिवसाची मिरवणूक हत्तीवरून आणि धमाल एकदम धमाल मस्ती करत सगळे भाविक होते, नाचत होते, त्या भजनात दंग झाले होते आणि भजन नृत्य तर अप्रतिम असं भजन नृत्य होतं. आणि असा हा कालचा व्हिडिओ होता. आणि आज आहे दहीकाला. दहीकाला म्हणजेच दहीहंडी. दहीकाल्याच्या अगोदर येथील महिला पारंपरिक साडी वेश परिधान करून ओटी भरण्यासाठी श्री दत्त सभा मंडपात येतात. ओटी भरल्यानंतर महाआरती होते. त्यानंतर गाऱ्हाणे मांडणे, नवसपूर्ती, नवस कोणाला करायचे असेल ते होतात. त्यानंतर दहीकाला. आनंद आनंद करून गेले भरात तर महाराजा गुरुदेवता स्वामी समर्था मार्जा. आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे 7 दिवसाची सप्ताहाची सांगता केलेली आहे. त्याप्रमाणे ती पावन करून घे. कोणाच्या हातून काय चुकापराध झाली असली तर क्षमा कर. सगळ्यांना चांगली सद्बुद्धी दे आणि त्याची जी काय फलप्राप्ती आहे ती इथल्यापासून मुंबईपर्यंत जी काय बाळगोपाळ मंडळी आहे त्यांना मिळवून दे. आणि हात मारून आपली ठिकाणी काहीतरी तुझ्याजवळ किंवा या ठिकाणी कोणाच्याही प्रकारे चूक झाली असेल लेकरांच्या क्षमा करून सेवा मान्य करून घ्या आणि भूल सर्वांच्या रखवालीत सामील व्हा. देवा मार्जे ही जी काय तुझ्या दत्त सप्ताहाला ज्यांनी बाहेरच्या माणसांनी किंवा गावातल्या लोकांनी काही आपली पैशाच्या रूपात मदत केलेली ती त्यांची पावन करून घे. त्याची वस्तू रूपात जी काय ही केलेली आहे ती पावन करून घे. तशाच या लेकरांनी बाहेरच्या माणसांनी किंवा गावातल्या लेकरांनी ज्या काय ओट्या भरल्याने त्याही मान्य करून घे आणि सगळ्यांची रखवाली हातरून बऱ्याच करणे सगळ्यांना सुखी ठेवू महाराजा. चिंतन श्री तर आज दत्त जयंती सप्ताहाचा आता समाप्ती कालच झाली आणि आज हे ठेवणार आहेत वगैरे. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह होता. अखंड हरिनाम सप्ताहात गजरमध्ये हे मृदुंग वाजवायचं, नंतर विणा अखंड 24 तास वाजवत ठेवायचे होते आणि टाळ याच्यात आणि दिवाबत्ती बघत होते. आज हे ठेवणार आहे, दत्ताच्या समोर ठेवणार आहे. ते सर्व समाप्ती झालेली आहे. ठेवून हां. तर ही वीणा आता इथे ठेवलेली आहे. 3 तासाचं वेळापत्रक केलं होतं, त्यानुसार हे सगळे ग्रामस्थ इथले हरिनामाचा अखंड हरिनामाचा गजर करत होते. आता आरती झाली आणि आता दहीकाला आहे. आणि दहीकाल्याच्या अगोदर आहे ना मुलं आहेत ना खेळ खेळणार आहेत, त्यात चिखल पण करणार आहेत आणि चिखलात एक रंगपंचमी होणार, चिखलात रंगपंचमी होणार आहे. असा हा सोहळा, भक्तिमय सोहळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हरिनामाच्या सप्ताहात ही दहीहंडी असणार आहे, तर ती पहा, कनेक्ट राहा
आता दहीहंडी झाली की नंतर मग मुलं सर्व नदीवर जातात. नदीवर आंघोळ घाला, नंतर परत दत्तगुरूच्या इथे पाया पडायला येतात, दर्शन घ्यायला येतात. तर असा हा सोहळा पूर्णपणे पहा. धमाल मस्ती आणि भक्तिमय वातावरणातला हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. व्यंकट पडले भारी तुवा मुरारे दैवारी कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ राधा कृष्ण गोपाळ राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण. होईल आणि दहीकालाच्या अगोदर खेळ होणार आहेत. आता खेळ होणार आहेत. आता वाघ बकरी खेळ चालू आहे. वाघ शाहीचा खेळ चालू आहे. वाघ आतमध्ये झाला. गावला वाघात गावला घ्या. शेवळी कोण गावला का वाघात? वाघाला देवांश नावाची शेळी सापडली मोठी. शैलेशच्या रूपात शैलेश गाडी. जास्तीत जास्त पैसे घ्यायचा प्रयत्न करतायत. तुका दाखव. एकच तुका किती मिळाले? एकच तुका 2. किती भेटले तुका? 4 रुपये. खडखडे लाडू. वा वा. दही काला स्पेशल खडखडे लाडू. दही काला स्पेशल खडखडे लाडू. आट्यापाट्या खेळ चालू आहे.
रुपेश सर्व्हिसला कबड्डी चालू आहे खेळ. कबड्डी 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 आणि रुपेशला पकडलेला आहे. चला घेतला घेतला घेतले. दोन बाद झालेले आहेत. 2 बाद झालेले आहेत. अक्षय कबड्डी कबड्डी बोल. एक आउट केलेला आहे अक्षयने. धनंजयला आउट केला आहे. धाडी परीस अरे मधी धावू नका रे. नारळ लपवणारा इथे नारळ काढायचा आहे. परीस आणि देवांग बापा विजवलं. त्यांच्यावर मार दोघांची तोंडावर मार. हा
आता सर्व नदीवर चालले आहेत. प्रसाद चला दे धन्यवाद. प्रसाद आहे आणि आता सर्व देवळात चालले आहेत. हां दत्त गुरूंचा वाहन श्वान आमच्यासोबत होतं. चला आता प्रदक्षिणा घालताय. दत्त सभा मंडप आणि श्री गांगेश्वर मंदिर यांना प्रदक्षिणा घालून दत्त सभा मंडपात जाणार आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. पाहिलात ना दहीकालाचा उत्साह, जोश, ही सांस्कृतिक परंपरा इथल्या बागमाळ्या ग्रामस्थ आहेत ना ती अजूनही जतन करत आहेत. अनेक वर्षाची परंपरा, 116 वर्षाची परंपरा आहे. आणि 7 दिवस सप्ताहाच्या नंतर दहीकाला होतो आणि विविध प्रकारचे खेळ झाले. त्यात कबड्डी होता, नारळ काढणे खेळ होता, आईचं रुमाल हरवला असा खेळ होता. हा पारंपरिक खेळ होता आणि चिखलातली होळी होती. असा हा पारंपरिक उत्सव ह्या ग्रामस्थांनी जतन केलेला आहे. आणि हा दहीहंडीचा उत्सव, कबड्डी पण खेळ होता, रुपेश होता कबड्डी खेळायला, गोपे होते, सगळे कबड्डी खेळायला होते वगैरे. आणि आपल्या खेळातून, आनंदातून, उत्साहात आपला जो उत्सव आहे तो साजरा केला. असा हा दहीकालाचा आज समाप्ती झाली आहे. आणि उद्या समरत्नाचा कार्यक्रम असणार आहे. तर उद्या समरत्नाच्या कार्यक्रमाला भेटू. समरत्न म्हणजे भोजन, महाप्रसादाचा कार्यक्रम असणार आहे. तर उद्या महाप्रसाद असणार आहे. असा हा बागमाळ्या गावाचा दत्त जयंतीचा सप्ताह. श्री दत्त.